हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे पाया सूपची रेसिपी। भरपूर ठिकाणी बनते, आमची ही पद्धत थोडीशी वेगळी आहे। नक्कीच ट्राय करून सांगा कशी झाली। प्रथम आपण जेव्हा आपण पाय वगैरे आणतो बकऱ्याचे, तेव्हा ते जे खुऱ्या असतात ते व्यवस्थित धुवून घ्या, कारण त्याला खूप शेण वगैरे लागलेलं असतं आणि जर आपण असं शिजायला घातलं तर त्याचा स्मेल त्या खुऱ्यांना, त्या पायांना लागू शकतो। म्हणून ते काढण्याआधी, सेपरेट करण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या। मी खूप पाण्याने धुतलं, 5-6 पाण्याने धुतलं जवळजवळ, आणि मग ते शिजायला घाला। साध्या पाण्यामध्ये उकळू द्या, साधारण 15-1 मिनटं उकळू द्या। आणि हे जे पाय आहेत ते पायसुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या। त्याला बारीक बारीक केस लागलेले असतात, ते लवकर निघत नाही असं पाण्यातून टाकल्यावर, ते सेपरेटली धुवावे लागतात। मटण जे आहे ते वेगळं मी करणार आहे, त्याची रेसिपी ऑलरेडी मी टाकलेली आहे यूट्यूबवरती, पण मग आता शॉर्ट रेसिपी असेल, आधी डिटेलमध्ये टाकलेली आहे, सो तुम्ही ती नक्कीच बघा। आता जे पाय आहे ते शिजले आहेत 15-1 मिनिटांनी, ते व्यवस्थित सेपरेट होत आहे, बघू शकता। पकडीच्या आधाराने आपण ते सेपरेट करणार। जे बॅक साईड असते ती पकडायची आणि दाबायची जोरात, जेणेकरून ते पाय आणि जे खुरे असतात ते वेगळे होतात। ते खुऱ्या काय कामाचे नाही, ते फेकून द्यायचे आणि जे पाय आहेत ते मधले ते काढून घ्यायचे। आणि ज्याला जे साईडला केस असतात ना, ते सुद्धा आपण चाकूने व्यवस्थित काढून घेऊ शकतो। नरम झालेले असतात, पटकन निघतात, काही प्रॉब्लेम नाही। आता बघू शकता, ज्या खुऱ्या आहेत त्या वेगळ्या झाल्यात आणि पाय आहेत ते वेगळे झालेले आहेत। ते आता आपण व्यवस्थित सगळे काढायचेत आणि ते व्यवस्थित धुवून घ्यायचेत पुन्हा एकदा। आणि मग जे ऑलरेडी जे वेगळे पाय आणलेले होते त्याच्यामध्ये आपण ते मिक्स करायचे आहेत आणि मग त्याला आपण सूपसाठी एक फोडणी देणार आहोत। ते आपले व्यवस्थित ऑलरेडी धुवून झालेले मटणसुद्धा मी धुवून घेतलं त्याचसोबत। आणि आता जी फोडणी द्यायची त्याची तयारी करते। कांदे कापून घ्यायचे आहेत, बारीक कांदे कापायचे आहेत। मी साधारण 2 नॉर्मल साईजचे कांदे घेतलेत, ते व्यवस्थित मी बारीक कापून घेते आहे, बघू शकता। आणि लसूणसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला, साधारण 7 ते 8 पाकळ्या लसूण पुरेसं होऊन जातं मोठ्या साईजचं असेल तर। आणि जर छोट्या साईज असेल लसणाची तर 10 ते 12 पाकळ्या आपण लसूण घ्यायचं आहे, व्यवस्थित ठेचून घ्यायचं आहे आणि नंतर कट करायचं ॲज आपल्याला हवं असेल तसं, कारण ते लसूण काय आपण खात नाही, ते आपण नंतर टाकूनच येतो, त्याच्यामुळे मोठे असेल तरी काही प्रॉब्लेम नाही। मग आता जी फोडणीची तयारी आहे ती म्हणजे चालू आहे। मी लसूण जे आहे ते आधी ठेचून घेतले आणि नंतर बारीक करून कापून घेतले। आता तर लसूण आणि कांदे फोडणीसाठी रेडी आहेत। आपल्याला काळी मिरी, लवंग, फूल आणि दालचिनी घ्यायची आहे, तर ह्याची फोडणी द्यायची आपल्याला। तर बघू शकता मी कुकरमध्ये देते आहे, तर कुकरमध्येच त्या फोडणी, पातेल्यात काही सूप होत नाही, खूप जास्त गॅस लागेल तुम्हाला त्यासाठी, मग आपण कुकरमध्येच देऊया। तर मोहरी, कढीपत्ता आणि जे मी खडे मसाले काढले होते ते मी टाकलेत। बारीक गॅस राहू द्या, फार फास्ट करू नका, नाही तर मग हे मसाले सगळे पटकन जळून जातील। मग आपण बारीक फ्लेमवरती हे सगळे मसाले टाकले, कांदा टाकला आहे आणि कांदा टाकल्यानंतर तुम्ही गॅस फास्ट करू शकता, कांदा काही जळत नाही, सो आपण व्यवस्थित ढळून घेऊ शकतो। आणि जर तुम्ही टोमॅटो टाकत असाल तर कांद्यानंतर टोमॅटो टाका, जेणेकरून कांदा आधी लाल होऊ द्या आणि नंतर टोमॅटो टाका, मगच कांदा भाजला जाईल आणि टोमॅटोसुद्धा त्याच्यानंतर भाजले जाईल। अशा पद्धतीने आपण लालसर होऊस्तर जो कांदा आहे तो भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये, बघू शकता। छान प्रत्येक वेळेस मी ढवळती येते, जेणेकरून ते जळू नये। आता हळद टाकायची आहे आणि जो फ्लेम आहे ती बारीक करून द्या, कारण आपली हळद वगैरे सगळे मसाले जळायला नको। धना पावडर टाकायची 1 ते 1.5 चमचा, आपल्या अंदाजाने आपण धना पावडर टाकू शकतो। सो धना पावडरसुद्धा व्यवस्थित फ्राय करू घ्या, कारण ती कच्ची असते, आपण रेडीमेड आणतो। त्याच्यानंतर ती थोडी झाल्यानंतर आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकायचे। तिखट आपल्यानुसार टाकू शकतो, ज्याला जास्त तिखट हवं असतं ते टाकू शकता, पण हे सूप आहे, मोस्टली जास्त तिखट करू नका, कारण हे हेल्थ वाईज आपण घेतो आहे आणि खूप तिखट आपल्यासाठी खरंच चांगलं नसतं। सो जे पाणी जे टाकणार आहोत ते गरम करून टाका शक्यतो, कारण पाणी थंड टाकलेलं पटकन शिजत नाही, मग पाणी जास्त टाका। बघू शकता मी 3 लिटरचा कुकर आहे आणि भरून पाणी टाकलेलं आहे। आणि त्याच्यानंतर मीठ चवीनुसार आपण टाकायचं आहे, भरून टाकलं आहे। आपल्याला सूप भरपूर करायचं असतं, कारण ते आपण ड्रिंक करणार आहोत, शिजायला खूप वेळ लागतो, म्हणून सगळ्यात आधी आपण सूप शिजायला घाला, कारण आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या द्यायच्या, साधारण 8-10 तासाच्या वर लागेल त्याला, आणि तरच आपलं जे मटण आहे, जे पाय आहे ते व्यवस्थित शिजतात आणि मऊ होतात।
बघू शकता माझे जे पाय आहेत ते व्यवस्थित शिजलेले आहेत, दाबून बघायचे आहेत आपण. आणि सूप जे आहे ते रेडी झालेलं आहे. ते पाय आपण वेगळे करायचे आहेत, भाजीत टाकू शकतो आपण. आणि जे सूप आहे ते आपण पिण्यासाठी यूज करायचे, जास्त तिखट न केल्यामुळे मुलं पण सुद्धा पिऊ शकतात. आणि मी माझ्या मुलीसाठी जास्त करून हे केलेलं आहे, कारण तिने नुकतंच मॅडमने भाजून घेतला आहे पाय तिचा आणि तिला खूप त्रास होतो. आणि ते सगळं रिकवर होण्यासाठी ह्या अशा गोष्टी तिला खरंच खाणं गरजेचं आहे. आणि त्याने ते जखम जी आहे ती लवकर बरी होईल. अंडे वगैरे पण चालू आहेत, पण हे जास्त इफेक्टिव्ह राहतं. आणि सूप माझं रेडी आहे, नक्कीच ट्राय करून बघा कशी झाली आहे रेसिपी. आणि टेस्ट खरंच एक नंबर लागते. जो खडे मसाले आहेत त्याची टेस्ट लागते. खूप जास्त टाकलेले नाही आहेत आपण, 5-6 घेतले, त्याच्यामुळे जास्त टेस्ट त्याची येत नाही. आणि मटण जे आहे ते करायला घेते मी. ऑलरेडी रेसिपी टाकली, त्याच्यामुळे डिटेलमध्ये तुम्ही दुसऱ्या रेसिपीमध्ये बघू शकता. मसाला आहे तो मी ऑलरेडी शिजवून घेतला होता. त्याच्यामध्ये मी धना पावडर वगैरे टाकली होती. आता फक्त लाल तिखट आणि काळा मसाला, हळद टाकलेली आहे. आणि जी भाजी आहे त्याच्यामध्ये आपण ते पाय आणि जे मटण आहे ते शिजवून घेतलं होतं ते सुद्धा आपण त्या भाजीमध्ये ॲड करून टाकायचे. भाजी रेडी आहे माझी. नक्कीच रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.